हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 9th मॅथ्स पार्ट 2 मधला पहिला जो टॉपिक आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 1.2 सोडू. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट्स ऑन अ नंबर लाइन and their coordinates. Decide whether the pair of segments given below the table are congruent or not. इथे एक टेबल दिले ज्याच्यामध्ये पहिल्या रोला पॉइंट्स दिलेत आणि दुसऱ्या रोला त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेत आणि त्याच्या खाली हे जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये असं दिले की सेगमेंट डीई अँड एबी हे कॉन्ग्रुएंट आहेत का किंवा बीसीएडी हे कॉन्ग्रुएंट आहेत का असा प्रश्न आहे. सो इफ these two segments are to be congruent, then the lengths must be equal. So we have to find the lengths of each of these segments. आता सुरुवातीला पहिला हा क्वेश्चन आपण सोडूया ज्याच्यामध्ये सेगमेंट डी त्याची लेंथ आपल्याला काढायची आहे. सो लेंथ ऑफ सेगमेंट डी ती काढण्यासाठी डीचा जो कोऑर्डिनेट आहे -7 आणि ईचा कोऑर्डिनेट आहे 9 त्यांचा डिफरन्स घ्यायचा. मग यातला मोठा कोऑर्डिनेट आहे 9. सो वी हॅव टू सबट्रॅक्ट -7 फ्रॉम 9. त्यामुळे -7 असल्यामुळे ते ब्रॅकेटमध्ये घेऊ. सो 9 -7 दॅट इज इक्वल टू 16. तर ही लेंथ आपल्याला मिळाली सेगमेंट डीईची. आता दुसरा जो सेगमेंट आहे आपल्याला दिलेला एबी, तर लेंथ एबी आपण काढू. त्याच्यामध्ये एचा कोऑर्डिनेट -3 आहे, बीचा कोऑर्डिनेट 5 आहे. मतलब 5 हा मोठा आहे त्याच्यातून -3 सबट्रॅक्ट करूया त्यामुळे ते ब्रॅकेटमध्ये ठेवू. सो 5 - वुड बी +3 दॅट इज इक्वल टू 8. आता या दोन्ही लेंथ्स वेगवेगळ्या आहेत. दॅट इज लेंथ ऑफ सेगमेंट डी इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट एबी आणि त्यामुळे हे दोन सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट नसणार आहेत. सो फॉर द फर्स्ट क्वेश्चन सेगमेंट डी इज नॉट कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एबी. आता दुसरा क्वेश्चन पाहू ज्याच्यामध्ये सेगमेंट बीसी आणि एडी यांच्या लेंथ्स आपल्याला कॉन्ग्रुएंट आहेत का किंवा हे दोन सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत का आपल्याला विचारले. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा बीसीची लेंथ आपण काढूया. बीचा कोऑर्डिनेट 5 आहे, सीचा 2 आहे. त्यांची सबट्रॅक्शन करू म्हणजे 5 - 2 करू कारण मोठा कोऑर्डिनेट 5 आहे. 5 - 2 दॅट्स 3. इन द सेम वे वी कॅन फाइंड द लेंथ ऑफ अनदर सेगमेंट एडी. इथं एचा कोऑर्डिनेट -3 आहे, डीचा -7 आहे. -3 आणि -7 याच्यामध्ये -3 मोठा आहे त्यामुळे त्याच्यातून -7 सबट्रॅक्ट करायचा. सो -3 वुड बी +7. -3 +7 उत्तर मिळेल 4. तर बीसी ची लेंथ 3 आहे, एडी ची 4 आहे. दॅट मीन्स दीज टू लेंथ्स आर नॉट इक्वल. म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट बीसी इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट एडी. सो दॅट्स वाय दीज टू सेगमेंट्स आर ऑल्सो नॉट कॉन्ग्रुएंट. आता तिसरी पेअर ती कॉन्ग्रुएंट आहे का बघूया. त्याच्यासाठी पहिल्यांदा लेंथ बीई आपल्याला काढावी लागेल. मग बीचा कोऑर्डिनेट 5 आहे आणि ईचा 9 आहे. So we should have the difference 9 - 5 that is equal to 4. In the same way we can find the length of segment AD. मग A चा कोऑर्डिनेट -3 आहे, D चा -7 आहे. मग -3 मोठा आहे त्याच्यातून -7 आपण सबट्रॅक्ट करूया त्यामुळे ते ब्रॅकेटमध्ये घेऊ. सो -3 - would be +7. -3 +7 एक कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे म्हणजे वजाबाकी यांची करायची. 7तून 3 गेले 4 आणि त्याला मोठ्या संख्येचं म्हणजेच 7चं साइन +4. आता इथं लेंथ बीई आणि लेंथ एडी इक्वल आहे. दॅट इज लेंथ ऑफ सेगमेंट बी इज इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट एडी. त्याच्यामुळे हे जे दोन सेगमेंट्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. दॅट इज सेगमेंट बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एडी. So this is the second question. Point M is the midpoint of segment AB. If AB is equal to 8, then find the length of segment AM. मग इथे एक सेगमेंट आपण काढूया. समजा हा सेगमेंट आहे AB आणि त्याचा M हा मिडपॉइंट आहे म्हणजेच AM आणि BM हे कॉन्ग्रुएंट आहे. सो इफ M इज अ मिडपॉइंट देन देर इज अ रिलेशन बिटवीन AM अँड AB. म्हणजे AM जो आहे तो AB च्या हाफ असणार आहे. सो वी कॅन हॅव द रिलेशन AM इज इक्वल टू हाफ ऑफ AB. And for the reason behind this is, it is given in the question that M is the midpoint of segment AB. That's why we can write this one. आता AM ची लेंथ विचारली, AB दिलेली आहे. It is given to be 8. ती इथे रिप्लेस करूया. इथे 2 ने जर भाग घालवला तर 4 चा भाग जाईल. AM is equal to 4 units. So this is the length of segment AM. Next, point P is midpoint of segment CD. If CP is equal to 2.5, find the length of CD. इथे सुद्धा आपल्याला डायग्राम काढावं लागेल या सेगमेंटची. CD is the segment given and point P is the midpoint of that one. That is CP must be congruent with PD. म्हणजेच इथे CP आणि CD मधलं रिलेशन पुन्हा एकदा असं असणार आहे. CP is equal to half of CD. Again the reason is
it is given in the question that point P is midpoint of segment CD. Now this time CP is given, त्यामुळे CP च्या खाली व्हॅल्यू ठेवूया 2.5, that is equal to 1/2 into CD. मग 1/2 जर लेफ्ट हँड साइडला घेतलं तर न्यूमरेटरला जाईल, that is 2.5 into 2 होईल, that is equal to CD. मग 2.5 into 2 5 is equal to CD. That means length of segment CD is 5 units. Okay, this is the next question. If AB is equal to 5 cm, BP is equal to 2 cm, AP is equal to 3.4, compare the segments. या तिन्हींच्या लेंथ दिलेत. मग लेंथ AB 5 दिलेली आहे, त्याच्यानंतर लेंथ ऑफ सेगमेंट BP is 2 दिलेली आहे, लेंथ ऑफ सेगमेंट AP is given to be 3.4. मग यातली सर्वात कमी लेंथ 2 आहे. So 2 is less than 3.4 which is less than 5. मग 2 लेंथ कोणाची आहे तर सेगमेंट BP ची. So length of segment BP is less than length of segment AP which is less than length of segment AB. म्हणजे इथं सर्वात लहान सेगमेंट BP आहे आणि सर्वात मोठा सेगमेंट AB आहे. So this is the relation between these three segments, that is segment BP is less than segment AP is less than segment AB. This is the next question based on this diagram. The question is, write the answers to the following questions with reference to this diagram. There is one number line given on which there are some points. The first question is, write the name of opposite ray of ray RP. ray RP इथं आहे, त्याचा अपोजिट रे कोणता तर हा जो स्टार्टिंग पॉइंट आहे या रेचा तिथून उलट डिरेक्शनला जाणारा रे म्हणजे त्याचा अपोजिट रे. मग एक तर तो त्याला आपण RS असं नाव देऊ शकतो किंवा RT, दोन्हीपैकी काही नाव देऊ शकतो. सो वी कॅन नेम इट ॲज रे RS किंवा त्याला रे RT असंही म्हणू शकतो, विच इज द अपोजिट रे ऑफ रे RP. सेकंड क्वेश्चन इज, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. तर रे PQ म्हणजे हा रे आहे आणि रे RP म्हणजे हा एवढा रे आहे, यांचा इंटरसेक्शन लिहायचा म्हणजे कॉमन पार्ट जो आहे रे PQ. तिसरा क्वेश्चन, राईट द युनियन सेट ऑफ सेगमेंट PQ आणि सेगमेंट QR. आता डायग्राम मध्ये आपण बघूया सेगमेंट PQ आणि सेगमेंट QR कुठे आहे. सो दिस इज सेगमेंट PQ अँड दिस इज सेगमेंट QR. यांचा युनियन पाहिजे. मग तो युनियन म्हणजेच QR मिळणार आहे, कारण युनियन म्हणजे त्याच्यामध्ये असणारे सगळे पॉईंट्स घ्यायचे. मग Q आणि R च्या दरम्यान असणाऱ्या सगळ्या पॉईंट्स पासून सेगमेंट QR बनतोय, त्यामुळे त्याचा युनियन आहे सेगमेंट QR. Okay, next is, state the rays of which segment QR is a subset. सेगमेंट QR सबसेट असला पाहिजे असा एक रे लिहायचा आहे. मग त्याला आपण रे RQ म्हणू शकतो किंवा रे QR म्हणू शकतो, काही नाव देऊ शकतो. त्यातलं एक कुठला तर रे घेऊया आपण, त्याला आपण घेऊया रे QR असंच नाव घेऊया, कारण त्या रे QR चा सेगमेंट QR हा भाग आहेच. पुढचा क्वेश्चन आहे, राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ द कॉमन एंड पॉइंट R. R एंड पॉइंट असणारे दोन रेज लिहायचे आहेत, विच आर अपोजिट रेज. मग R पासून राईट हँड साइडला तयार होणारा हा एक रे आहे, त्याला आपण नाव रे RP देऊया. आणि त्याच R पॉइंट पासून दुसऱ्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला जाणार रे RS हा आणखी एक रे आहे. तर रे RP आणि रे RS, these are the opposite rays which have the common endpoint R. Next question, write any two rays with common endpoint S. आता S पासून सुरू होणारे दोन रेज घ्यायचे, एक तर रे SR होईल किंवा त्याला SP असंही नाव देऊ शकतो, आणि S पासून सुरू होणारा दुसरा रे या बाजूला ST. सो रे SP अँड रे ST. शेवटचा क्वेश्चन, राईट इंटरसेक्शन ऑफ रे SP अँड रे ST. तर ह्या रे SP आणि रे ST, हा रे SP आहे आणि हा रे ST आहे, याच्यामध्ये कॉमन पॉईंट हा एकच पॉईंट दिसतोय S, कारण हे दोन्ही रेज या S पॉईंट पासून सुरू होतात, त्यामुळे कॉमन पॉईंट आहे त्यातला पॉईंट S, त्यामुळे यांचा इंटरसेक्शन असणार आहे पॉईंट S, कारण इंटरसेक्शन म्हणजे त्यामधले असणारे कॉमन पॉईंट्स. तर कॉमन पॉईंट एकच आहे, सो पॉईंट S इज द इंटरसेक्शन ऑफ रे SP अँड रे ST. Okay, next question, answer the following questions with the help of this diagram, where these points are given and some of the coordinates of these points are given. The first question is, state the point which are equidistant from point B. Point B पासून equidistant असणारे
पॉईंट लिहायचे आहेत. मग बी पासून उजव्या बाजूला 2 अंतरावर असणारा हा सी पॉईंट आहे आणि डाव्या बाजूला 2 अंतरावर असणारा ए पॉईंट आहे. त्यामुळे सी आणि ए हे इक्विडिस्टंट झाले. त्याच्यानंतर ही एक पेअर झाली इक्विडिस्टंट पॉईंटची. त्याच्यानंतर बी पासून 4 अंतरावर डी उजव्या बाजूला आहे आणि डाव्या बाजूला 4 अंतरावर पी आहे. त्यामुळे ही दुसरी पेअर झाली डी आणि पी. हे सुद्धा 2 पॉईंट्स बी पासून इक्विडिस्टंट आहेत. त्यामुळे एवढे हे 2 पॉईंट्स, ह्या 2 पॉईंट्सच्या पेअर्स, ह्या 2 पेअर्स पॉईंट्सच्या बी पॉईंट पासून इक्विडिस्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, राईट अ पेअर ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम क्यू. आता पॉईंट क्यू पासून इक्विडिस्टंट पॉईंट्सचे पेअर्स लिहायचे आहेत. मग पहिली पेअर त्याच्यामध्ये क्यू पासून डाव्या बाजूला 1 अंतरावर एल आहे आणि उजव्या बाजूला यू आहे. तेव्हा पहिली पेअर झाली एल आणि यू, पॉईंट एल अँड पॉईंट यू. आणि क्यू पासून 2 अंतरावर उजव्या बाजूला पी आहे आणि डाव्या बाजूला आर आहे. त्यामुळे दुसरी पेअर पी अँड आर. तिसरा क्वेश्चन आपल्याला विचारलाय, फाइंड डिस्टन्स यू व्ही. पहिलं डिस्टन्स यू व्ही विचारले. सो टू फाइंड डिस्टन्स यू व्ही वी हॅव द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट यू. आता यू चा कोऑर्डिनेट आपल्याला दिलेला नाही, पण -4 आणि -6 च्या मध्ये हा -5 असणार आहे आणि व्ही चा आपल्याला कोऑर्डिनेट इथेही दिलेला नाही, तो 4 आणि 6 च्या मध्ये 5 असणार आहे. या दोन्ही मधले डिस्टन्स काढायचं म्हणजे यांचा फरक घ्यायचा. त्यातला मोठा कोऑर्डिनेट 5 आहे, त्यामुळे या 5 मधून -5 सबट्रॅक्ट करूया. सो 5 मायनस मायनस विल बी +5 दॅट इज इक्वल टू 10. सो डिस्टन्स UV इज 10. दुसरं डिस्टन्स विचारले, डिस्टन्स PC. इथं P चा कोऑर्डिनेट -2 आहे आणि C चा कोऑर्डिनेट 4 आहे. या 4 मधून -2 सबट्रॅक्ट करायचं आपल्याला. सो 4 मायनस into bracket -2. It is 4 minus minus plus 2 that is equal to 6. So this is distance PC. Then we have to find distance VU. मग V चा जो कोऑर्डिनेट आहे तो 5 आहे आणि B चा कोऑर्डिनेट 2 आहे. तर त्याच्यामधलं डिस्टन्स, त्याच्यामधला डिफरन्स म्हणजे 5 minus 2 that is 3. So distance VB is 3. आणि शेवटचं डिस्टन्स आपल्याला पाहिजे डिस्टन्स UL. U चा कोऑर्डिनेट -5 आहे आणि L चा दिलेला नाही, जो -2 आणि -4 च्या मध्ये आहे, म्हणजे -3 असणार आहे. मग या दोन्हीतला मोठा कोऑर्डिनेट कोणता, तर -3. तर त्या -3 मधून -5 सबट्रॅक्ट करायचं आहे. सो -3 मायनस मायनस वुड बी +5. -3 + 5 दॅट्स 2. सो डिस्टन्स UL इज 2 युनिट्स.